त्यासाठी आपण असं म्हटलेलं आहे की तुमची अशी मागणी होती मला जे काही तुमच्या मान्यवरांना असेल आणि ज्यांना कुणबीचं सर्टिफिकेट पाहिजे असेल त्यांनी अर्ज करावा आणि सर्टिफिकेट घ्यावं अशी तुमची मागणी. गायला शहाण्णव वाटतं तेवढं 92 वाटतं ज्याला भेटतं ते घेईल घेणार नाही ते देणार काय गरज नाही. पण या मागणी संदर्भात मंत्रिमंडळाचा जो निर्णय झालेला आहे तो मी आपल्याला वाचून दाखवतो की कुणबी जातीचे दाखले करण्याची प्रक्रिया वंशावळ समित्यांना मुदत दिलेली आहे. संदीप शिंदे समितीच्या स्थापनेपर्यंत 58 लाख इतक्या कुणबी जातीच्या नोंदी आढळलेल्या आहेत. राज्यभरात 24/23 पासून 10,35,000 इतकी कुणबी प्रमाणपत्र जाहीर करण्यात आली. आता हे महत्त्वाचं आहे की मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील कायदा नियम यातील तरतुदी पाहता जातीच्या दाखल्यासाठी व्यक्तीने अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच कायदा व नियमांमध्ये मान्य केलेले अभिलेख पुरावे सादर करणे आवश्यक आहे. सक्षम अधिकारी पुराव्यांची छाननी करून अर्जदार व्यक्ती जातीचे दाखले देण्यात येतात. कायद्यास अभिप्रेत असलेली ही प्रक्रिया पाहता जातीचा दाखला हा व्यक्तीला मिळू शकतो. कोणत्याही एका समाजाला सरसकट जातीचा दर्जा देणे अभिप्राय नाही. मंत्रिमंडळाचं असं म्हणणं आहे की एखाद्या समाजाला कुणबीत घेतल्या नाही, व्यक्तीला देता येईल, प्रत्येक व्यक्तीला देतो आणि त्या व्यक्तीला देण्यासाठी हैदराबाद आणि निजामकालीन गॅझेटचा वापर करून त्या नोंदी रेकॉर्डर आणून प्रत्येकाला सर्टिफिकेट देण्यात येईल असा मंत्रिमंडळाचा निर्णय. आपल्याला केलं ठीक आहे, आपल्याला तसं मी देतो एक केलं देते समाजाला सरसकट देता येते. यांच्या जाती कसं काय आपलं पोरजाती उपजाती समजा पहिले समजा 180 जाती गेल्या, आता 350-400 कसं काय झालं. तो त्या जाती त्यांनी घातलेले आहे ते मागासवर्गीय आयोगाचा जो स्थापन झालेला आहे त्यांना ती जात घालायची असेल तर त्यांना अहवाल करून आणि तो अहवाल स्वीकारावा. मराठीला घालायचं ते आता मागासवर्गीय आयोगाने हे काम केलं. जे काम आहे जात ओबीसी म्हणून शिंदे कमिटी नाही करत. माझे काम माझे कार्यक्रम करतात त्यासाठी कायदा आहे. कायद्याप्रमाणे सर्वेक्षण करणं आणि मग संपूर्ण मराठा प्रक्रिया होती. त्यांचं म्हणणं असं आहे की एवढ्या जर नोंदी मिळत असतील आणि एवढ्या जर पुरावे असतील तर मराठा ही कास्ट ओबीसीमध्ये इन्क्लूड तर आम्ही त्यांना असं सांगितलं असं हे जी प्रक्रिया राबवायची असेल. पण मी काम होते हे पण महत्वाचं. हो मी असं म्हणतो का या जातीचे पुरावे नाहीत म्हणून घ्या. आमची अर्धी जात कुणबी म्हणून ओबीसी, अर्धा पश्चिम महाराष्ट्र, अर्धा मनात लागेल यांनी शब्दामुळे हे सगळं हेच आहे यांचं ओळख झालं हे सगळं. आणि हे आपलं कोकण पठार भाग ते ओपन आहे त्यांनी सुरू होते आम्ही राहिलो.
आमचं म्हणणं आहे की बाबा असं मोहम करू नका ना. आमचं अर्धी जात नाही आरक्षणातून अर्धी नाही असं कसं होईल? 60-70% त्यांचं म्हणणं असं आहे की मागासवर्ग आयोगाने मराठा जातीला ओबीसीचा दर्जा द्यावा आणि त्यासाठी हा ज्या कुंडी नोंदी आहे तो त्याला पुरावा म्हणून सफिशियंट आहे. 58 लाख नोंदी निघाले याचं मान्य आहे का? त्याचं आपल्याला वाटतं एक बी कमी नाही त्याच्यात. नाही. मला गिरीश महाजन साहेबांनी आता सांगितलं आंदोलन सुरू झालं 2 महिने आज त्याला 2 वर्ष झाले. त्यावेळेस त्यासाठी माझी मागणी तर त्यांनी सांगितलं मराठा आणि कोणी येत याच्यासाठी आधार लागतो तसे कायदे पारित होते पटलं आम्हाला. मग आधार हे पाहिजे तुम्हाला 58 लाख तुमचा आधार आहे. मराठा आणि कुंडी येते या कायदा पारित करायला तुम्हाला आधार लागतो का? 58 लाख मराठा आणि कुंडी येते या कायदा पारित करायला तुम्हाला आधार लागतो का? 58 लाख म्हणजे काय अहवाल शिंदे समितीने दिला. आता काय अडचण? आधारच पाहिजे ना. मी कुठं सरसकट म्हणतो मराठा आणि कुंडी येते कायदा पारित करा 2004 ला झाला होता तत्सम म्हणून म्हणजे तसा जेव्हा त्या कुंडीसारखा व्यवसाय करतो जेव्हा तसाच आहे म्हणून तेव्हा तरी आधार नव्हता. आता 58 लाख म्हणजे आधार ज्याला घ्यायचे ते घेईल ज्याला कधी येणार मराठा कुंडी एक हजार काढा त्याचं आंदोलन मी सोडत नाही. आणि मला किमान 2 तरी गरजेचं पाहिजे आत्ता. ते डायरेक्ट अंमलबजावणीच पाहिजे त्याच्याशिवाय तुम्ही हटूच शकत. यामध्ये तुम्हाला हे तर मान्य आहे आपल्याला स्वतःचा मान्य आहे. 4-2 दिवस 15 दिवस तुम्हाला त्याच्यात वेळ लागत असेल मराठी मोठ्या मनाने देऊ दे पण याच्यात 1 घंटा सुद्धा वेळ घेत नाही तुम्हाला. म्हणजे इथं मेलं तरी हरकत तिथे अंमलबजावणीच पाहिजे मला इथे डायरेक्ट दोन्ही. पण हे त्याच्या नियमामध्ये घालण्यासाठी तर कालावधी लागेल ना आम्हाला. कशासाठी काय काय नियम करायचं? तर नियम जर करायचे असतील तर ते नियम तत्वात तेवढा नोंदीचा आधार आहे. तुमचं सातारा संस्थांची पाहिजे ते पण ते तेवढा आधार आहे. त्याचं नोटिफिकेशन काढणं आम्हाला तुमचा गरजेचं आधार आहे. सातारा संस्थांची पाहिजे ते तेवढा आधार आहे. आहे. त्याचं नोटिफिकेशन काढणं आम्हाला गरजेचं आहे ना. मग करा त्याशिवाय ना. नियम होत नाही ना. मग करा ना. कालावधी थोडा लागणारच ना. नाही लागत नोंदी असून लागतो म्हणलं सगळं सोयऱ्याला लावून होता 6 महिने पण नाही अंमलबजावणी केली. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.